साहेबांची ही दुसरी पंचवार्षिक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपाप्रसादाने आप्पा 2 वेळेस आपल्या तालुक्याचे आमदार झालेले आहेत। ज्या स्थानावर त्यांची नितांत श्रद्धा आहे त्या कन्हैयालाल बाबांच्या कोणतेही कार्य करत असताना कन्हैयालाल बाबांना साक्षी ठेवून आप्पा या ठिकाणी कार्य करत असतात। आणि आप्पांचा असा मानस होता की आपण या ठिकाणी आपल्या परिसरात जी संत मंडळी आहे, महानुभाव पंथीय जेवढी संत मंडळी आहे, या सर्व संत मंडळींचं आचार्यगणांचं पूजन करावं। आणि या शर्यतीतून आप्पांनी भडगाव निवासी आदरणीय श्री सारंद्र बाबांना फोन केला आणि सांगितलं की माझी अशी इच्छा आहे आणि त्याचं आयोजन तुम्ही करा। आणि त्याप्रमाणे आज 8 तारखेला ही तारीख या ठिकाणी ठरवल्या गेली आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी जास्त वेळ न घेता मी आप्पासाहेबांना विनंती करतो, सूचना करतो की आपण आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य आचार्य शाल आणि पुष्पहार देऊन बाबांचं पूजन करायचं आहे। बाबांना पुष्पहार घालून या ठिकाणी बाबांचं स्वागत करायचं आहे। आपण सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। बंधूंनो, ज्यावेळेस राजकारणाला जर धर्माची जर साथ असेल, कारण कर्मराठीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष। हे 4 पुरुषार्थ साध्य करायचं असेल, पहिला जो पुरुषार्थ आहे तो धर्म आपल्या जीवनामध्ये रुजवला पाहिजे। आणि तोच धर्म या ठिकाणी माननीय श्री आप्पासाहेब या ठिकाणी धर्माचं पालन करत, कारण संतांचं पूजन करणं, संतांचे शुभ आशीर्वाद घेणं, कोणत्याही कार्या ठिकाणी या ठिकाणी कोणतेही कार्य प्रारंभ करत असताना आपलं जे कुलदैवत असेल, आपली ज्या ठिकाणी श्रद्धा आपण समर्पित केली असेल त्या स्थानाची आणि त्या ठिकाणी साधू संतांचं पूजन करून हा सोहळा या ठिकाणी ते संपन्न करत आहेत। सर्व आचार्यगणांचं या ठिकाणी पुष्पहार घालून आप्पा स्वागत करत आहेत, सत्कार करत आहेत, पूजन करत आहेत। केशवाचार्य आश्रमाचे संचालक आदरणीय श्री बाबाजींची प्रकृती ठीक नाही आहे आणि त्यामुळे मी आप्पांना सूचना करतो की बाबाजी त्या ठिकाणी बसलेले आहेत, बाबांचं त्या ठिकाणी जाऊन आपण पूजन करावं, सत्कार करावा। कारण आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आप्पासाहेब आहेत आणि आप्पासाहेब असल्यामुळं जी काही राजकीय मंडळी आलेली आहे हे सर्वच आपांच्या पाठीमागे आहेत। आणि आपण सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजून सर्व संतगणांचं आपण स्वागत करायचं आहे। आणि उपस्थित जी संत मंडळी तपस्विनी माता भगिनी आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो। स्वागत स्वागत स्वागत। वेळेच्या अभावी हा कार्यक्रम थोडा जलद गतीने या ठिकाणी प्रारंभ होत आहे। माझे 2-4 फोटो मारून द्या मला सांग। थंबनेलसाठी लागतं मला, कशासाठी लागतं? थंबनेल काय पिक्चर टायटल माझे 2-3 फोटो मारून दे आप्पाचे चांगले पण जवळून। काय म्हणतो भाषण वगैरे होईल ना त्या टायमाला? हा तेव्हा तर मारून दे, पण एखादी पूजा करताना की जे आपल्या कार्यकुशलतेने आपल्या सर्वांना सुपरिचित असलेले कार्यसम्राट आदरणीय आप्पासाहेब श्री क्षेत्र कणाशी येथील आश्रमातील सर्व उपस्थित असलेले आचार्यगण, संत महंत, तपस्विनी माता आणि सश्रद्ध भावनेने जमलेले आपण सर्वच, जवळपास 20 दिवसापूर्वी आप्पांचा फोन आलेला होता आणि आप्पांनी मनोदय व्यक्त केला की आपल्या परिसरामध्ये महानुभाव पंथाचं जे योगदान आहे अपूर्व अशा प्रकारचं योगदान आहे। 800 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। आम्ही आतापर्यंत अनेक साधू संतांचं
पूजन केलेलं आहे आणि आपल्याही महानुभाव पंथातील जे साधू संत आहेत या साधू संतांचं पूजन करण्याची आमची इच्छा आहे. आणि आप्पासाहेबांना सांगितलं की ठीक आहे, मी सर्वांशी चर्चा करून आपल्याशी मी तसं आपल्याला कळवतो. यानंतर कवीश्वर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय श्री मोठे बाबा यांच्याशी बोलल्यानंतर असं ठरलं की हा कार्यक्रम आपण 5 तारखेला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन संपन्न होणार आहे आणि पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शासनाने हा जो अवतार दिन आहे हा शासन स्तरावरील सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेज, ऑफिस यामध्ये तो संपन्न केलेला आहे. आणि म्हणून आप्पासाहेबांना असं म्हटलं की 5 तारखेनंतर 6 तारखेला आपण लगेचच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करू. सुरुवातीला 6 तारीख ठरली होती, परंतु बरेचसे साधू संत मंडळी कार्यक्रमाच्या नियोजनामुळे 6 तारखेला उपस्थित राहणार नव्हते आणि म्हणून आप्पासाहेबांना म्हटलं की थोडासा बदल आपल्याला करावा लागेल, 8 तारीख आपल्याला ठरवावी लागेल. आणि आज अशा पद्धतीचं हे आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. या आयोजनाच्या मागचा जो उद्देश आहे, आमदार साहेबांचा हा महत्त्वाचा उद्देश आहे की महानुभाव पंथाचं आपल्या या परिसरामध्ये अगदी 800 वर्षापासून ही परंपरा आहे. आपण जळगाव जिल्ह्याचा जर विचार जर केला तर भडगाव तालुक्यामध्ये सर्व तालुक्यांपेक्षा जास्त साधू संत मंडळी या आश्रमामध्ये राहतात. आंबेवडगाव निवासी श्री बाबाजी, त्यासोबतच कवीश्वर कुलाचार्य श्री बाबाजी, यानंतर आमचे स्नेहमूर्ती या आश्रमाचे संचालक श्री बाबाजी, या तिन्ही आश्रमांचा जर आपण जर विचार केला तर साधू संत मंडळी या कणाशीमध्ये भरपूर आहेत. आणि साधू संतांना आपण आपल्या जवळ बोलवण्यापेक्षा आपणच त्यांच्या जवळ जाऊन त्यांचं यथोचित जे पूजन आहे ते पूजन आपण करावं. आणि म्हणून आपल्या आप्पांनी लगेचच त्याला होकार दिला आणि या निमित्ताने आज आप्पांचं संपूर्ण अन्नदान आहे. थोराचार्यगण, कार्यक्रमाला बराचसा वेळ झालेला आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच आहे. सन्माननीय आमदार साहेब यांनी आयोजित केलेला हा सोहळा, संत पूजन सोहळा, खरं तर बघायला गेलो आपण, राजकारण हे क्षेत्र वेगळं आहे आणि धर्म हा वेगळा आहे. परंतु बऱ्याचशा काळापासून ही अपेक्षा आहे जीवाला की ज्यावेळेस राजकारण आणि धर्म हे दोन्ही बाजू एकत्र कधी आल्या तर धर्म वाढायला वेळ लागणार नाही. कारण की धर्मामध्ये ज्यावेळेस राजकारणी मंडळींनी लक्ष घातलं, अनेक अशी तीर्थस्थानं आहेत, आश्रम आहे की ज्या आश्रमातून धर्मसंस्कार प्राप्त होतात. लहान मुलापासून तो वयोवृद्धांपर्यंत ह्या ठिकाणी धर्मसंस्कार दिले जातात. त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष घालणं हे आपला सर्व राजकारणी मंडळींचं कर्तव्य आहे, याची जाणीव आपण ठेवलेली आहे आप्पा. आणि म्हणून आपण ह्या तीर्थस्थानांकडं, आश्रमांकडं जे आता जे लक्ष घालत आहे सरकार, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ही जी सेवा आपण करत आहात ही परमेश्वराने आपल्याला करण्यायोग्य आपण बनवलं म्हणून आपल्याकडून घडत आहे, हे आपण लक्षात घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी फक्त आपण साधू संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलाय, परंतु या कन्हैयालाल बाबांच्या कृपा प्रसादाने देव काय देईल हे सांगताच येत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहात की आज आपल्याला एवढी जाणीव झाली पाहिजे की आपण ह्या धर्माकडं, या प्रत्येक धर्म म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये, हिंदू धर्मातल्या एक क्षेत्राकडे आपण कधी लक्ष घातलं तर सर्वात महत्वाचं मानभाव संप्रदायामध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी घालून दिलेला एक अहिंसेचा संदेश हा खूप महत्वाचा आहे. म्हणून आपण याकडे लक्ष घातलं, खऱ्या अर्थाने सांगेल साधनदाता श्री चक्रप्रभूंना प्रार्थना करून सांगेल की देव कधी आपल्याला कमी पडू देणार नाही.
हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हा जो निर्णय आपण घेतला की या ठिकाणी संत पूजन आपल्याकडून घडलं पाहिजे, हा खूप महत्त्वाचा आहे. आपण आधी कामं या ठिकाणी जे करत आहात याचं फळ परमेश्वर आपल्याला देणार आहे. म्हणून आपण ही जी क्रिया करत आहात ही निरेतूक भावनेने झाली पाहिजे, ही अपेक्षा मनामध्ये ठेवा. आणि कोणीही साधू संत आपल्यापर्यंत आला तर आनंदाने त्यांना दान धर्म करायचं कधी कमी पडणार नाही, ही जाणीव आपल्या ठिकाणी असणं आणि आहे. या म्हणूनच हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. पुन्हा एकदा जास्त न बोलता, कारण की वेळ भरपूर आहे, बोलावं भरपूर वाटतं, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित झालात सर्व थोर आचार्यगणांच्या समोर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, म्हणून मनस्वी आभार आपले सगळ्यांचे. दंडवत प्रणाम. जय श्री जय. विचार मांडावे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. बराच उशीर झालेला आहे, असो. या ठिकाणी हा कार्यक्रम, ही सभा आयोजित केलेली आहे. ते निमित्त म्हणजे अत्यंत पवित्र असं निमित्त आहे, आणि ते निमित्त म्हणजे संत पूजन, ज्यांच्या योगाने ह्या सगळ्या साधू संतांचा योग या ठिकाणी आलेला आहे, असे आपले लाडके आप्पासो आमदार. आणि त्यांनी हा सर्व संत सज्जनांचा योग या ठिकाणी आणून दिलेला आहे. खऱ्या अर्थानं ही सर्वच आचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणं हा अत्यंत गरजेचं आहे, परंतु वेळेअभावी सर्वांनाच दंडवत करतो. बंधूंनो, हिंदू परंपरेमध्ये संन्यासी महात्मे अनुसरलेला यांना फार अनन्यसाधारण महत्व आहे. आमच्या पक्षकार म्हणतात, आव्हानम आशनम पाद्यम अर्घधार मतपरम मधुपर्क पवितींच स्नान वस्त्र विभूषण धूपदीपम च नैवेद्य फलतांबूलमेवच अशा पद्धतीने हे जे आव्हान करून साधू संतांच्या ठिकाणी अत्यंत नम्रतेने जे अन्नदान केले जातं, त्याच्यानंतर भजन पूजन केले जातं, वसं महत्व आमच्या स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून असं अन्नदान करणं किंवा साधू संतांचं भजन पूजन करणं हे निश्चितच आपल्या पुण्यामध्ये भर टाकण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे आपण हा जो योग आणून दिला, असंच कार्य, धर्म कार्य त्यांच्याकडून घडो, पांढरेकर बाबांचं कार्य घडत राहो, अशी सदिच्छा या ठिकाणी आपणना देतो. आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. धन्यवाद शास्त्रीजी. यानंतर आदरणीय श्रद्धेय आर्णीकर बाबांना विनंती, आपण या ठिकाणी आपले आशीर्वाद परत विचार या ठिकाणी व्यक्त करावे. बंधु श्री चक्रधर करा विघ्नादि दोषाहरा सबंधे जड जीव तारुण्यवरा पूता कृता हि धरा दातारा करुणा करा वरमती द्यावे विभो गुर्जरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या बळगाव पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आप्पासाहेब पाटील यांच्या फार पूर्वीच्या काळापासून रामायण महाभारतात पहा तुम्ही, राजे रजवाडे होते, त्यांच्या ठिकाणी राजगुरू हा राहत होता आणि त्यांचा सन्मान तो राजश्री करत होता. तेच उपक्रम आज आमच्या आप्पासाहेबांनी पुढाकार घेऊन केले. वास्तविक त्यांचे हा विचार शुद्ध आहे आणि अशा शुद्ध विचाराच्या माणसाला कुठंही अपयश येत नाही. त्यांच्या कार्याला इथून पुन्हा आणखी गती प्राप्त होईल. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर्यानं आणि ते सर्व कार्यामध्ये यशवंत हो असे मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द. धन्यवाद बाबाजी. यानंतर आदरणीय श्रद्धेय महंत श्री फुलंब्रीकर बाबाजी.
आणि प्रामुख्यानं ज्यांच्या योगाने आज हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे असे आमचे आमदार साहेब आप्पासो, आपण सर्व उपस्थित सश्रद्ध अंतःकरणाला उपस्थित सर्व कार्य वेळोवेळी आमच्या आप्पासाहेबांकडून होत राहावेत हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की आप्पासाहेबांकडून अशीच धर्मकार्य राजकार्य होत राहावेत हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम बाबाजी. आपल्या भडगाव आणि पाचोरा या 2 तालुक्यात जी गावं आहेत, गावातली जी महानुभाव पंथाची मंडळी आहे, सर्व गावातली प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर यानंतर मी श्रीमान प्रदीप भाऊ देसले यांना सूचना करतो की आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आजच्या संत पूजनाच्या निमित्तानं आचार्य महंत आणि सर्व संतजनांच्या पूजनाचा हा सोहळा देदीप्यमान सोहळा येथे आयोजित केलेला आहे. ते आयोजित करणारे आपल्या भडगाव पाचोराचे भाग्यविधाते सन्माननीय किशोरप्पा पाटील, मंचावर उपस्थित सर्व आचार्य महंत आणि आपण समोर उपस्थित असणारे सर्व महानुभाव. मानव या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याला जो महात्मा आहे, ज्ञानी आहे, चक्रधरांनी या अगोदर सुद्धा सांगितलंय की मानव हा शब्द उच्चारण्यासाठी ज्याला अनुभव अनेक आहेत असा महानुभव, जे स्वतः एक हरिपाल असून म्हणजे एका राजाचा पुत्र असून वेळेप्रसंगी संसाराचा त्याग करणं असेल आणि त्या त्याग करण्यासोबतच आपल्या घरात रामाची पूजा चालते, रामाची भक्ती चालते, म्हणून मी रामटेकला जातो असं सांगून ज्यांनी आपल्या घरातून निर्वासित झाले आणि वेळेप्रसंगी आपल्या सोबत असलेल्या सैन्याला सुद्धा मागे टाकून त्यांना निद्रावस्थेत ठेवून त्यांना परत गुजरातला, ज्यांचं मूळ गाव जिथे होतं विशाल देवांच्या, इथे त्यांना पोहोचवण्याचं काम केलं. आणि रामटेकला येऊन ज्यावेळेस गोविंद प्रभूंची त्यांची भेट झाली, गोविंद प्रभूंनी त्यांच्या अंगावरती शेंगाचे टरफले फेकले आणि लीळा चरित्राच्या अभंगामध्ये तूच चक्रधर होय, तूच चक्रधर होय अशा प्रकारची आख्यायिका सांगून गोविंद प्रभूंनी त्यांना खऱ्या अर्थानं ओळखलं. आणि भिक्षा मागणे, खरं तर आपल्या आप्पासाहेब या पूर्ण परंपरेमध्ये की पंथ आपल्या धर्मातनं वेगळं होण्याचं कारण की काही ज्या गोष्टी होत्या हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा इथल्या महावीरांना असेल, बौद्धांना असेल आणि त्यासोबतच आपल्या चक्रधरांना देखील मान्य नव्हत्या. आणि म्हणून त्यांनी या वैदिक व्यवस्था हटवण्यासाठी सर्वप्रथम स्त्रियांना प्राधान्य देण्यासाठी जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा स्त्रियांना सन्मान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाप्रभू चक्रधर स्वामींनी केलं. कारण की ते सांगतात की जर का तुमच्या नाकाला शेंबूड आला असेल तर ते शेंबूड तुम्ही ते नाक कापून फेकाल का? तुमच्या डोळ्यांना जर का घाण आली असेल तो डोळा तुम्ही फोडून टाकाल का? आणि स्त्रियांच्या बाबतीतली आज उघडपणे आपल्या भारतामध्ये लैंगिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये ओपन हट बोललं जात नाही, त्या पद्धतीच्या चर्चा होत नाही. म्हणून दुर्दैवानं बदलापूर सारख्या घटना असतील, गोंडगाव सारख्या घटना घडत असतात. पण त्या काळामध्ये जे मेन्स्ट्रुअल सायकल प्रोसेस आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये घडते, जे आजही प्रत्येक कुटुंबामध्ये चालू असतं की 4 दिवस महिलेला बाजूला ठेवणे, बाहेर ठेवणे. पण चक्रधर स्वामींनी सांगितलं की स्त्री ही अनेक कुळांचा उद्धार करणारी आहे, स्त्रीला स्वातंत्र्य असलं पाहिजे. आणि त्यांनी हे जे अपशकुन असेल किंवा स्त्रियांना बाजूला ठेवणं असेल या सर्व गोष्टींपासून चक्रधर स्वामींनी प्रामुख्याने सर्वांना लांब ठेवण्याचं काम केलं. आणि सर्व सन्माननीय महंतांनी सांगितलं की राजकारण आणि धर्मकारण जेव्हा एकत्र येतं तर नक्कीच आप्पासाहेब एक नवीन क्रांती त्या ठिकाणी उदयास येते. आणि म्हणून आमचा भारतीय जनता पार्टी असेल, आमची शिवसेना असेल एकनाथराव शिंदे साहेबांची, आणि त्यासोबत आमच्या महायुतीमध्ये जे जे घटक आम्ही समाविष्ट आहेत, आमचं प्रत्येकाचं धोरण एक आहे की ज्या काळामध्ये जगद्गुरु तुकारामांनी तुकोबाचे वारकरी शिवबाचे धारकरी भगवा खांद्यावरी चालता पायीक या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायासाठी ज्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व त्या काळामध्ये पुरवण्याचं काम केलं. राजाश्रयाशिवाय
ती जगद्गुरु तुकारामांची ती चळवळ चालली नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये मी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आणि किशोरआपांच्या वतीने सर्व चक्रधर स्वामी प्रेमींना आणि मानभोव पंथीयाच्या सर्व आचार्य महंतांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये राजाश्रय म्हणून तुमच्या पाठीची ही शिवसेना उभी असेल, एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून माझ्या सर्व उपस्थित असणाऱ्या सर्वांना परत एकदा सांगतो की चक्रधर स्वामींच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आहेत, अनेक आख्यायिका आहेत, सर्व महंत बसलेत. माझ्यासारख्या मुलानं त्या बाबतीत भाष्य करणं अधिकच उचित होणार नाही. आणि तरी सुद्धा या बाबतीत मला सांगायला आवडेल की आमच्या राज्य सरकारनं मानभोव पंथासाठी जे काम हाती घेतलेलं आहे, आता नुकताच गेलेला 5 सप्टेंबर ज्या दिवशी शिक्षक दिन पण असतो, पण मराठी भाषाचे आद्यजनक ज्या लीळा चरित्राच्या माध्यमातून मी आदरणीय बाबासाहेब खामनेकर बाबासाहेब की मी जो सदर या 2 दिवसापासून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलायचा म्हणून अभ्यास करत होतो, जेवढा मी खोलात जात होतो, तो खोलात जात असताना अनेक गोष्टी अशा उघडकीस आल्या की असा इतका पवित्र असणारा पंथ आज आपल्या गावाच्या आजूबाजूला आहे. आणि हा पंथाच्या माध्यमातून त्या काळामध्ये स्वातंत्र्य हे प्रमुख कारण आहे. युद्ध ज्यांना मान्य नाही, अहिंसा ज्यांचा परमधर्म आहे, बळीचा बकरा देणे असेल, काही असेल, या सर्व गोष्टी चक्रधर प्रभूंनी त्या काळामध्ये नाकारण्याचं काम केलं. आणि म्हणून या पवित्र अशा असणाऱ्या मानभोव पंथाशाशी आमच्या या सरकारने 5 सप्टेंबर हा दिन त्या ठिकाणी प्रकट दिन म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालय असेल, जे असेल त्या ठिकाणी आम्ही प्रकटन दिन म्हणून साजरा करण्याचं या निमित्तानं ठरवलं. त्यासोबतच बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 7.5 कोटीचं पंचाळेश्वरला आमचं तिथल्या भोजनालयाची व्यवस्था असेल, भक्त निवासाची व्यवस्था असेल, ते काम आमच्या शिंदे सरकारच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून चाललेलं आहे. बीड कोडवाडी येथे जवळपास 7.5 कोटीचा निधी मंदिराचा जीर्णोद्धार असेल, भक्त निवास असेल, या सर्व गोष्टींसाठी चाललेला आहे. श्री क्षेत्र जाळीचा देव इथे जवळपास 23.5 कोटीचा निधी तिथल्या विकास आराखड्यासाठी आम्ही देऊ केलेले. त्यासोबत कणाशीला यावर देखील आदरणीय बाबांना माहिती आहे, मी त्यांना 40गावला सुद्धा त्या निमित्तानं घेऊन गेलो होतो. आणि त्या भक्त निवास गावाजवळ असणाऱ्या भक्त निवासासाठी त्या काळामध्ये साधारण 1.5 कोटी रुपये तेव्हा मंजूर करण्यात आले होते. आणि आदरणीय कार्यसम्राट किशोरआपांच्या माध्यमातून आता या 2-4-8 दिवसामध्ये जवळपास 2.5 कोटी रुपयाचा निधी आपल्या या सर्व भक्त निवासासाठी आणि सर्व आश्रमासाठी सर्वांसाठी देऊ केलेला आहे. आणि जवळपास आप्पासाहेबांच्या माध्यमातून एक पाईपलाईन जवळपास 1,47,00,000 पाईपलाईन साधारण जिचा 70,000 याचा स्टोरेज ज्याचा आहे, 72,000 ज्याचा लिटरचा स्टोरेज आहे, आपला सर्व आश्रमांसाठी ते पाणी आपण देण्याचं काम केलेलं आहे. जवळपास वर्धे येथे सुद्धा 50 लाखाचा सभामंडप आपण दिलेला आहे. रस्त्यांच्या बाबतीमध्ये अनेक विकास कामं जे आपल्याला करता येतील ते करण्याचं काम या निमित्तानं देतो. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राजकीय व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्था एकत्र राहील. तुम्ही सर्वानुमते सर्वांनी आप्पासाहेबांवरती असंच अगाध प्रेम राहू द्या. आणि येणाऱ्या काळामध्ये जर का आप्पासाहेब येणाऱ्या काळामध्ये आमदार झालेत, आमदार तर होणारच आहेत, तुमच्या प्रत्येकाचे आशीर्वाद आहेत, तर नक्कीच या आपल्या भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये लाल दिवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते लाल दिवाचं आणण्याचं काम तुमच्या माझ्या सर्व संतगणांच्या, सर्व महानुभावांच्या आणि सर्वांच्या आपल्या हातात आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त खूप मोठी ज्ञानी मंडळी यांच्या समोर फार अधिक बोलणं न लगे म्हणून मी येथे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपणचं कार्यच तसं आहे की या ठिकाणी मागावं काही लागत नाही. आणि कण्याल बाबाचं तीर्थक्षेत्र असं आहे की स्वामी स्वतःहून प्रसन्न झालेले आहेत. अंतकरणात केलेला उल्लेख, अंतकरणात मनातल्या मनात केलेली इच्छा ती स्वामी जाणून घेतात, कारण सर्वज्ञ म्हटलेलं आहे. आणि आपण ज्याप्रमाणे बोललात तसंच आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला लाल दिवा भेटणारच, यात काही शंका नाही. यानंतर आदरणीय श्रद्धेय उपाध्याय कुलभूषण आचार्य प्रवर या आश्रमाचे संचालक बाबांची प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे बाबांच्या वतीने आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबाजी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील.
तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तुझी फेडी. आजचा हा जो सोहळा आणि या सोहळ्यासाठी विशेष रूपाने आपण ज्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे आमचे सर्वच आचार्यगण ईश्वरासमान जे आहे त्यांचे चरण रज सुद्धा पवित्र आहे अशा प्रकारची सर्व आदरणीय आमची मंडळी. त्याचप्रमाणे सशब्दांतकरणातून आपण सर्व या ठिकाणी आलात ते सर्व भक्तगण सद्वासनिक सर्व तपस्विनी आया तथा माता भगिनी. आजचा जो सोहळा आहे हा सर्वांना सूत आहे. यातो धर्म ततो जय. आपणच्या विचारांमध्ये जो धर्म आहे आणि त्या धर्माचा परिचय आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी होतो आहे की गुरुजनांचं पूजन केलं पाहिजे, त्यांच्या ठिकाणी काहीतरी आपलं अन्नदान केलं पाहिजे निष्काम भावनेनं. आणि हा उदात्त विचार आपणच्या मनात आला आणि तो आपण आज या ठिकाणी आपल्या समोर साकारलेला आहे. आमच्या सर्व मंडळींचे आशीर्वाद तर त्यांच्या पाठीशी राहतीलच, अगदी त्याच्याविषयी काही शंकाच नाही. परंतु आप्पा जे कार्य करतील त्या आप्पाच्या कार्याला बळ यावं, अधिक अधिक आप्पांना ते बळ परमेश्वराकडून प्राप्त व्हावं अशी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि भावी काळात आप्पा आम्हाला हवे आहेत. श्वासमध्ये सांगतो की आप्पा आम्हाला हवे आहेत आणि ते आज या विचारांमध्ये पुढच्या वेळेला आप्पा लाल दिव्याच्या गाडीत या ठिकाणी आले पाहिजे असं परमेश्वराजवळ मी माझी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री ही धर्म या शब्दापासून सुरुवात होते आणि शेवटचा जो श्लोक आहे यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. धर्म माझा. ज्याने धर्म जोपासला, गीतेची सुरुवात धर्मापासून झालेली आहे आणि ज्याने धर्म माझा म्हटलं तो माणूस कधीही मागं हटत नाही, हा पुढे पुढे वाटचाल करत असतो. आणि हेच या ठिकाणी आप्पासाहेबां करत आहेत. मी आदरणीय श्री आप्पासाहेब आपणना विनंती करतो की आपले विचार आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. एक मिनिट. एकच मिनिट फक्त बोलतो. आज सर्व संत महंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात जेवढेही काही महानुभावपंथीय उपदेशी आहेत ते सर्व प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मला सूचना केली की आप्पा बोलण्याच्या आधी तुम्ही एक शब्द बोला. मगाशी प्रास्ताविक असल्यामुळे मी मोकळं बोलू शकलो नाही. एका मिनिटात मी फक्त बोलतो की आप्पा तुम्ही आमच्या हक्काचे आहात आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही तुम्हाला कुठल्याही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा नियोजनासाठी बोलवू त्या त्या वेळेला आपण यावं ही आपणास म्हणजे विनंती आहे. कारण आमची वलवाडीची मंडळी इथे आलेली, वलवाडीच्या मंडळींचं नियोजन ठरलं होतं भूमिपूजनाचं, परंतु आपली व्यस्तता एवढी होती तीही मंडळी आपल्याकडे आले, आपली भेट होऊ शकली नाही, आपल्याशी संवाद होऊ शकला नाही. आणि म्हणून वडजी येतील. त्यांनी ते बॅनरही तयार, मला आवर्जून बॅनर पाठवलं, म्हटले की आपणना दाखवा की बॅनर बनवलंय. परंतु मी आपल्याला सांगतो की इथून पुढे असं होणार नाही. आप्पा आपल्या हक्काचे आहेत. तुम्ही जेव्हाही बोलवाल त्या त्या वेळेला आप्पा आपल्याकडे येतील. शिवाय प्रत्येक उपदेशी गावातील काही समस्या आहेत, म्हणजे आमच्या भडगावमधली स्मशानभूमीची समस्या मोठी आहे आणि प्रत्येक ठिकाणची समस्या आहे. तर थोडंसं आपण त्याकडे सुद्धा जर लक्ष दिलं, तसं म्हणजे आज आयोजन तुमचं आहे, हक्काने आम्ही तुम्हाला मागायचं. म्हणून एवढीच फक्त आपल्याला विनंती करतो की जर तेवढे हे सगळे मार्ग जर लवकरात लवकर निघाले. आणि वलवाडीच्या मंडळींना वडजीच्या मंडळींना मी आवर्जून सांगतो, आप्पा नक्कीच 2-3 दिवसामध्ये आपल्या मंदिराच्या कामाला नक्की भेट देतील. ठीक आहे, आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आप्पांचं स्वागत करूया. त्यासोबतच आमचे भडगावचे पेठमधली मंडळी आलेली आहेत. मंदिराचा आपला तिकडचं जे स्थान आहे तर त्या स्थानाला संरक्षण भिंत वगैरे हा एक विषय आहे. तर ती मंडळी आप्पांना भेटलेलीच आहे. आप्पा त्या बाबतीत बोलतीलच. ठीक आहे.
आजच्या संत पूजन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी आपल्याला लाभलेले आदरणीय मोठे बाबाजी, पाचोरा आणि भडगाव तालुक्यातूनच नव्हे तर परिसरातून आलेले सर्व संत महंत, उपस्थित कॉर्डलेस चालू आहे का बघा? नाही, कॉर्डलेस आहे का? लाईट आहे ना? लाईट आहे ना? एका मिनिटात चालू. बंधू भगिनी, शिवसेना युवा सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ग्रामस्थ बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा सर्व संत महंत यांना धन्यवाद देतो की आपण सगळेजण माझ्या एका छोट्याशा आमंत्रणाला साथ देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो की तुम्ही माझं आमंत्रण स्वीकारलं आणि या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. दुसरं दिलगिरी व्यक्त करतो की कदाचित भविष्यात असं माझ्याकडून होऊ नये की संतांना माझी वाट पाहावी लागली. त्याबद्दल आपली सगळ्यांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज एक नाविन्यपूर्ण काय उपक्रम मला असं वाटतं की आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आपण कुठलंही शुभ कार्य करताना, खरं म्हणजे मी रोजच करतो, माझा तो नित्य नियम आहे की आपण आंघोळ केल्यानंतर खाली आल्यावर मी पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घेतो, देवाचं दर्शन घेतो, आईचं दर्शन घेतो आणि मगच माझ्या दिनचर्येला, दिवसाला माझी सुरुवात करतो. परंतु आज आपण प्रत्येक वेळेस कुठलं तरी शुभ कार्य करताना आमची परंपरा आहे की आम्ही सगळेच जण, जे जे कोणी कॉम्पिटिटर आहेत, जे जे कोणी इच्छुक आहेत, ज्यांची ज्यांची जी काही इच्छा आहे, या आपल्या सगळ्यांचं असलेलं श्रद्धास्थान श्री क्षेत्र कनाशीला येतो आणि तिथं आम्ही आराधना करतो, नारळ बांधतो आणि पूजन करून आपल्या कार्याला लागतो. परंतु आज महंतांनी सांगितलं की साधू संत हे देव आणि तुमच्यातले, त्यांनी जो शब्द वापरला तो मी म्हणणार नाही, आम्ही मध्यस्थी आहोत, ते दलाल म्हटले होते. पण देव आणि तुमचे, तुम्ही जे मागितलेलं आहे, ह्या मागितलेल्या निरोप हा परमेश्वराला आम्ही पोचवतो. हा संत आणि माणसातला हा जो काही विषय आहे, तेच मला वाटलं की आम्ही सगळेजण परमेश्वराला जाऊन सगळं मागतो, पण तो निरोप तिथपर्यंत भिडतो का नाही हे मला माहित नाही. पण जर खरंच परमेश्वराला निरोप पाठवायचा असेल आणि आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात जर का करायची असेल, तर मला या कार्याची सुरुवात या संत पूजनाने करावी. जे काय मागायचं हे संतांजवळ मागायचं आणि हा निरोप ह्या माझ्या संत महंतांनी चक्रधर स्वामींच्या चरणापर्यंत पोचवावा, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आज हा संत पूजनाचा कार्यक्रम बांधवांनो या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि म्हणून मी आज संत पूजन करत असताना आपल्याला या निमित्तानं मी सांगेन की आज जर का आपण पाहिलं
तर युतीच्या सरकारचं खरं म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्रच या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची वाहवा करत आहे. यांनी एक नाही तर असे अनेक निर्णय घेतले. खऱ्या अर्थाने धर्म जोपासण्याचं काम हे युतीचं सरकार आणि विशेष करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत. मला असं वाटतं की हिंदूंचा एकही विषय असा नसेल की त्यांनी या राज्य सरकारमध्ये त्याचा निर्णय घेतलेला नसेल. हा एक मोठा निर्णय की जो गेल्या अनेक वर्षापासून की ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये, मला असं वाटतं की या संपूर्ण जगात सगळ्यात त्यागी धर्म कुठला असेल, त्यागी संत कुठला असेल, तर तो आमचा हा चक्रधर स्वामींचा हा जो काही संत महंत आहे हा खऱ्या अर्थाने हा त्यागी आहे. की आज ज्या दिवशी त्यांनी उपदेश घेतला, संन्यास घेतला, त्या दिवसापासून आपल्या कुटुंबापासून बाजूला राहून एवढा मोठा त्याग करणं, मला असं वाटतं की एवढा कुठलाच त्याग, एवढा त्याग हा कुठल्याही पंथामध्ये कदाचित नसेल. एवढा मोठा त्याग या पंथामध्ये या ठिकाणी घेतला जातोय. त्याच्यामुळे सर्वश्रेष्ठ असा हा पंथ की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व त्याग केला आणि हा पंथ स्वीकारलेला आहे, अशांच्या चरणी आपण या ठिकाणी येणं हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आज आपण हा संत पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि म्हणून 100% संत हा माझा निरोप, मला दिलेल्या तुमच्या सगळ्या आशीर्वाद हे परमेश्वर चरणापर्यंत पाठवतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज थोड्याशा काही गोष्टी माझ्यापर्यंत आल्या, ही वस्तुस्थिती आहे. पण आज माझ्यापर्यंत जो काही विषय आला महाराज, तो मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जर गुढ्याचे काही मंडळी इथे असेल, गुढ्याचे आहेत, मला वाटतं फक्त 8 दिवसापूर्वीचाच विषय आहे की 8 दिवसापूर्वी माझ्याकडे गुढ्याच्या मानभाव पंथाची टीम माझ्यापर्यंत आली. मी कुठल्या तरी गावात कामाकरता गेलो होतो आणि ते सगळी टीम, सगळे सेवेकरी, साधक हे मला मंदिरावर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली की हा जो काय परिसर आहे या परिसराला पर्यटनामध्ये आपण घ्यावं. आणि दुसरा विषय की आमचा प्रश्न हा स्मशानभूमीचा आपण मार्गी लावून द्यावा. हे 2 विषय माझ्या समोर आणले. आपण त्याला क्षणाचाही विलंब न करता आपल्या विभागाचे प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि तात्काळ ती जागा त्या सर्व जो काय आपला पंथ आहे, आपली जी सगळी मंडळी आहे त्यांच्या नावे करण्याच्या संदर्भातल्या सूचना त्यांनी केल्या. मोजणीचे आदेश दिले. मोजणी झाल्याबरोबर त्याचे संपूर्ण जागा ती आपल्या नावे, या मानभाव पंथाच्या नावे ती जागा होईल अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी दिले. दुसरा विषय, पर्यटनासाठी मंदिराकरता आपण त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून आपण पुढे प्रस्ताव पाठवलेला आहे. निश्चित वडजीचा काही विषय आहे, मला आमंत्रण होतं, परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी कार्यक्रम जास्त असल्यामुळे का मी कुठेतरी बाहेर मुंबईला जात होतो असं काहीतरी असल्यामुळे तो थोडासा विषय टळला. भडगावचा जो चक्रधर स्वामींचा विषय आहे, मी तिथे एकदा नाही 4दा जाऊन आलो, दर्शन घेतलं, प्रत्येक कार्यक्रमाला गेलो. पण त्यांची जो भिंतीचा, संरक्षण भिंतीचा जो विषय आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांचा प्रस्ताव, कारण तो गिरणेला संरक्षण भिंत बांधायची आहे, ती जागा स्वतःची नाही, ती एका शेतकऱ्याकडून घेतलेली ती जागा आहे. पुढे डेव्हलपमेंट करायला स्कोपच नाही. तेवढीच एक जागा आहे जेवढ्या जागेवर मंदिर बांधलेलं आहे. ती जी काही संरक्षण भिंत आहे ही आपल्या जिल्ह्याचे माननीय मंत्री अनिलदादा पाटील यांच्यापर्यंत आपण तो प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याच्यात कलेक्टरकडून शिफारस होऊन तो प्रस्ताव पुढे जातो. त्याच्यामुळे तोही विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. वलवाडीचा विषय तुम्ही वारंवार तुमच्या तोंडातून आला, पण वलवाडीला सुद्धा आपण, म्हणजे विषय वडजीचा होता पण बाबाजींच्या तोंडात वलवाडीच येत होतं. आता वलवाडीकरांचं भाग्य असं आहे, मी 1-2 सभा मंडप माझ्या फंडातून मंजूर केला होता आणि दुसरा सभा मंडप तिथल्या पांडुरंगाच्या मंदिराकरता मंजूर केला होता.
पांडुरंगाच्या भक्तांचं थोडंसं दुर्लक्ष झालं. यांनी दुसरा बी सभामंडप तिथं श्रीकृष्णाच्याच मंदिराला तो त्या ठिकाणी केला. आता पांडुरंगाचे भक्त माझ्या मागे लागलेले आहेत. आता राहिलाय कनाशीचा विषय. बाबा, माझा परवाच याच ठिकाणी कार्यक्रम होता. मोठे बाबाजी आणि आपण या ठिकाणी होतात. त्या कार्यक्रमाच्या दिवशी ज्यांची आता प्रकृती बरी नाही असे आमचे गुळेचर आवास आहे, त्यांनी आपले 2012 पासूनचे अनुभव या ठिकाणी सांगितले की 2012 मध्ये एक भव्य असा कार्यक्रम या कनाशीमध्ये होता आणि त्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो. जिल्हा प्रमुख असताना त्या काळामध्ये गुलाबराव देवकर आप्पा मला वाटतं जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळेची कनाशी आणि परिसर हे फक्त सिनियर लोक डोळ्यासमोर आणा आणि आत्ताची कनाशी म्हणजे तेव्हा फक्त कनाशी वाटत होती, आता खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र कनाशी वाटते आहे. 2012 मध्ये जर का आपण पाहिला तर या कनाशीला येणारा एकही रस्ता ठिकाणावर नव्हता आणि हा कनाशी ते कसगाव बिलकुलच नव्हता. म्हणजे खडी इतकी वरती होती की इथं पायी सुद्धा चालता येत नव्हतं. गाडीची परिस्थिती तर वेगळीच होती. त्या काळामध्ये कनाशी ते नगरदेवळाचं अस्तित्वच नव्हतं. कनाशीकरांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तीच परिस्थिती भडगाव ते कनाशी आणि कनाशी ते गोंडगाव याही रस्त्याचा ठिकाणा नव्हता. आता कनाशी पासून जर का 5 मिनिटावर गेले, निंभोऱ्याला गेले तर तुम्ही डायरेक्ट पांढरत जाऊ शकता. इतकी व्यवस्था आज आपली या संपूर्ण परिसरामध्ये झाली. आपण याच्याच बरोबर जे तीर्थक्षेत्र कनाशीचा जर का आपण विचार केला तर आज बांधवांनो या कनाशीची जे पूर्ण देशभरातून भक्त या ठिकाणी येतात, पण त्या कनाशीमध्ये एकही व्यवस्था आमच्या भक्तांसाठी राहण्यासाठी नव्हती. मी आज आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की आपण पहिल्यांदा मोठ्या बाबाजींच्या बाजूला आपण एक मोठं 1.5 करोड रुपयाचं भक्त निवास त्या ठिकाणी मागच्या टर्म मध्ये निर्माण केलं आणि आता या टर्म मध्ये 2.5 करोड रुपयाचं भक्त निवासाचं भूमिपूजन मी परवाच आपल्या बाजूला केलं. असे जवळपास 4 करोड रुपयाचे भक्त निवास फक्त आपल्या तीर्थक्षेत्र कनाशीला आपण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे होईल तेवढी सेवा आपल्याला तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून असेल, पर्यटनाच्या माध्यमातून असेल, जिथे जिथे ज्यांनी मागितलं त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न या भक्तांसाठी, या धर्मासाठी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करतोय. आज फक्त इलेक्ट्रिकचा एक मोठा प्रॉब्लेम या संपूर्ण कनाशी क्षेत्रामध्ये आहे. कारण इथे एक नव्हे तर अनेक आश्रम तयार झाले आणि प्रत्येक आश्रम गावापासून 100, 200, 500, 1 किलोमीटर पर्यंत हे सगळे आश्रम आहेत. आपली जी काही पहिली व्यवस्था होती ती इलेक्ट्रिकची फक्त गावापुरती होती. आता गावावरून या सगळ्या आश्रमांपर्यंत जर का सप्लाय व्यवस्थित पोहोचवायचा असेल तर आपल्याला स्पेशल व्यवस्था करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून मी सगळे विषय बाजूला ठेवून या डीपीडीसी मध्ये फक्त आणि फक्त कनाशी मध्ये जवळपास 30-40 इलेक्ट्रिकचे पोल आणि ट्रान्सफॉर्मर ही स्वतंत्र व्यवस्था फक्त आणि फक्त आश्रमांसाठी आपण निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच, महिने नाही, येणाऱ्या काही दिवसामध्येच या कामाला देखील सुरुवात आपली या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे जे जे काय शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न बाबाजी आपण केलेला आहे. फक्त एकच विषय आता राहिलेला आहे आणि तो म्हणजे आंबेवडगावचा, की ज्या पद्धतीने कनाशीचा आहे त्याच पद्धतीने आंबेवडगावचं सुद्धा एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ती जागा आजही ग्रामपंचायतीच्या 8 नंबरला लागलेली नाही. ती जागा तात्काळ मग ते जिल्हाधिकारी असतील किंवा महसूल मंत्री असतील सगळ्यांशी बोलून तात्काळ ती जागा आपल्या बाबा आश्रमाच्या नावाने लावण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि दुसरा विषय त्या कनाशी वडगावमध्ये आपण अजून तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनातून कुठलीही वास्तू उभी करू शकलो नाही.
पण बाबा आपल्याला विश्वास देतो, या ठिकाणी शब्द देतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आंबेवडगावला सुद्धा तीर्थक्षेत्र क्षेत्र कनासी सारखीच व्यवस्था आपण आंबेवडगाव मध्ये सुद्धा करू अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. आज थोडासा उशीर झाला, पण उशीर झाल्यानंतर सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सर्व संत महंत या ठिकाणी येऊन मला कृपाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पुन्हा एक भडगावचा जो स्मशानभूमीचा विषय आहे, बाबा मला फक्त माझी विनंती आहे की आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जिथे जिथे आश्रम असतील, जिथे जिथे ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल, माझं आपल्याला सगळ्यांना खुलं आव्हान आहे की हा सगळा विषय माझ्याकडे आजपर्यंत, आता ह्या भडगावच्या स्मशानभूमीचा आजपर्यंत माझ्याकडे विषय आलेला नाही, पण मी आज आपल्याला शब्द देतो की आपण हा विषय टाकलेला आहे. भडगावमध्ये जिथे जवळपास शासकीय जागा असेल त्या जागेमध्ये आपल्या स्मशानभूमीसाठीची तात्काळ व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण घेऊन 2-2.5-3 हेक्टर जमीन जेवढी जागा आपल्याला लागेल तेवढी जागा आपल्या मानभाव पंथाच्या नावे करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण तात्काळ घेऊ, एवढंच या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानत असताना आपले सगळ्यांचे शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशी एक रास्त अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कुलाचार्य श्री मोठे बाबाजी आप्पासाहेबांचा सत्कार करतायत. आप्पासाहेबांना शाल भेट देत आहे. शाल नाही, ते कवच आहे. आप्पांनी त्याचा कवच म्हणून स्वीकार करावा. आणि आप्पासाहेब, ही शाल कोणाला द्यायची नाही, ही सांभाळून ठेवायची. जनरली शाल आपण इकडनं आली का तिकडे देतो. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. श्री कन्हैया बाबा की जय. आवाज कसा पाहिजे? कमीत कमी देवाला पोहोचला पाहिजे ना आवाज. मग सर्वज्ञ श्री आपले लोक पुढे निघतात तो आपला समारे पुढे चालला गेला आणि मग आपण नंतर दगड मारतो. म्हणजे ते जागृत करण्याचं काम आहे. 2 लोक करतात, राजकीय क्षेत्रातलं किंवा धार्मिक क्षेत्रातलं. मग धार्मिक क्षेत्रातलं काम आताचपासून नाही, विघ्न संतोषी लोक सगळ्याच ठिकाणी असतात, आसुरी संपत्ती सगळ्याच ठिकाणी असते लक्षात. पण त्याच्यातून आपल्याला दैवी गुण कसे प्राप्त करायचे आहेत ते तत्वज्ञान आता नाही लक्षात. आपण संपूर्ण जे आपले भारताचं जे न्यायालय आहे ना ते कशावर चालतं? विश्वासावर चालतं. तुम्ही काय म्हणतात, कशावर ठेवतात? भगवद्गीतेवर ठेवतो. परंतु भगवद्गीतेमध्ये काय आहे सांगा बरं. तुम्ही किती लोकांनी एक श्लोक तरी वाचला असेल का सांगा मला. जरी वाचला तर तुमच्या जीवनातच सार्थक त्या ठिकाणी सांभेल. आणि तो कुठंतरी आता या सरकारच्या कार्यामध्ये कार्यक्रम काळामध्ये तो उदयाला येत आहे. आपल्या लोकांना ते बी माहीत नाही. एकाला विचारलं म्हणून राम कोणाचा पुत्र आहे ते माहीत नाही. कारण आपण फक्त आर्थिक प्रगती नाही करायची आहे, धार्मिक प्रकृती सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे, धर्म सुद्धा असला पाहिजे. म्हणून आप्पासाहेबांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा निश्चितच स्वामीपर्यंत पोहोचणार आहे. आणि त्यांना त्यांचे आमचे फार जवळचे संबंध आहे अलग लक्षात. कारण आंबेवडगाव 10 किलोमीटर अंतरावरती आहे. उठलं का आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं. आणि आता एवढा कार्यक्रम त्या दिवशी पौत्याचा कार्यक्रम असताना बिजी असताना सुद्धा त्या ठिकाणी 2 मिनिटं का वेळा आले. म्हणजेच हे काय आहे की हे एक ठिकाणी बघितल्यानंतर अनेक संतांच्या ठिकाणी तुमच्याविषयी असलेली सहानुभूती आपोआप वाढते आणि भक्तांचीही वाढते. या ठिकाणी राजकारण नाही, काही नाही, श्रद्धा आहे. ही श्रद्धा त्या ठिकाणी समर्पित होत असतो, त्या ठिकाणी माणूस आपोआप मोठा होत असतो आणि आपण मोठे होणारच आहात लक्षात. आम्ही आमच्या संपूर्ण आश्रमाच्या वतीने आपल्याला आतापासूनच आपल्या शुभचिंतन शुभाशीर्वाद या ठिकाणी प्रदान करतो आणि मोठी सेवा तुमच्याकडून परमेश्वर घडून घेऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. प्रणाम.
दंडवत प्रणाम बाबाजी. कणाशी येथील सर्व आश्रमस्थ आचार्य सहंत महंत आदरणीय श्रद्धेय संत पूजनाने सांगितलं गेलंय की संतांचं आणि परमेश्वराचं जे नातं आहे ते पुलासारखं, संतांचं परमेश्वराशी जोडणारं पुलासारखं नातं आहे. संत हे परमेश्वराशी जोडणारे दुवे आहेत. आणि म्हणून यांच्या पूजनाच्या माध्यमातून, कारण आपण आज प्रत्यक्षात परमेश्वराला या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष परमेश्वर अवतार आपल्या समोर विद्यमान नाही, पण यांच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वरापर्यंत आपली भावना, आपली श्रद्धा, आपली उपासना पोहोचण्याचं हे संत हे माध्यम आहे. संतांनी अनेक सुभाषितकार संतांनीही संतांच्या बद्दल सांगितलंय की गंगा पापम शशी तापम पापम, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापंच दैन्यंच घ्नती संतो महाशय. गंगा पापम, गंगा फक्त पाप धुरू, गंगेमध्ये स्नान केलं तर फक्त पाप हरण होऊ शकतं, पाप धुतल्या जाऊ शकतं. शशी तापम म्हणजे चंद्राच्या शीतलतेमध्ये, चंद्राच्या प्रकाशात फक्त शीतलता प्राप्त होती. दैन्यम कल्पतरुस्तथा, कल्पतरुच्या सानिध्यामध्ये दैन्य हरण होऊ शकतं. परंतु पापम तापम दैन्यंच, पाप, ताप आणि दैन्य या तिन्ही गोष्टी एक तिथे एकेकाने एक एक होतं. गंगेनं पाप, चंद्राने ताप आणि कल्पतरुने दैन्य. पण इथे पाप, ताप आणि दैन्य तिन्ही गोष्टी घटी संतो महाशया, संतांच्या दर्शनाने, संतांच्या पूजनाने, संतांच्या सानिध्याने या तिन्ही गोष्टी निवारण होतात. मी आशीर्वाद देतो, शुभकामना व्यक्त करतो की आपल्या ज्या ज्या काही कामना असतील, ज्या ज्या काही मनोभावना असतील त्या सर्व पूर्ण होत, आपल्या सर्व समस्या निवारण हो आणि भावी वाटचालीस आपणास यशस्वीता प्राप्त हो असा शुभाशीर्वाद देऊन मी माझ्या वाणीला विरमणे. बाबा आणि श्री क्षेत्र कणाशी निवासी सभेचे अध्यक्ष श्री बाबाजी, या आश्रमाचे संचालक श्री बाबाजी बोलले की मगाशी राहून गेलं. यावर्षी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नागपूरला जो सगळ्यात मोठा सभागृह आहे, सुरेश भट सभागृह, हा सभागृह शासनाच्या वतीने देण्यात आलेला होता. तो संपूर्ण कार्यक्रम तेथे कालच्या रोजी संपन्न झाला. आमच्या बाबांचं म्हणणं आहे की 2025 या 2025 मध्ये जो काही सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिन संपन्न होणार आहे, तर आम्हाला तो जळगावमध्ये साजरा करायचा आहे. आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या वतीने आपण हा एक स्वतंत्रपणे आम्हाला जळगावमध्ये जेही हॉल असेल एखादा मोठा, तर तो आपण आम्हाला उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीचे सर्व संत महंत मंडळींची ही एक मागणी आपल्यापर्यंत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिन झाला की तोपर्यंत आपण लाल दिव्याच्या गाडीमध्ये आपण येणार. या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय आप्पासाहेब आहेत आणि आप्पासाहेबांच्या वतीने या आप्पासाहेबांनी 2025च्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिनासाठी हॉल दिला म्हणून आप्पासाहेबांनी जाहीर केलेला आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आप्पासाहेबांच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्री क्षेत्र कणाशी येथील सर्वच वंदनीय श्रद्धेय सर्व आचार्यगण आजही म्हणजे आदरणीय श्रद्धेय बैराग्य मूर्ती श्री बाबाजी इथे उपस्थित नाहीत, आदरणीय तपस्विराज बाबाजी या ठिकाणी नाहीत. जे उपस्थित आहेत या सर्वांच्या वतीने आमच्यामुळे आपल्याला खूप प्रतीक्षा करावी लागली, वाट बघावी लागली. आणि आप्पासाहेबांनी सांगितलं की इथून पुढे तसं होणारही नाही. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि आप्पासाहेबांचा जो मनोदय होता, हा मनोदय आपण तो पूर्ण करत आहात आणि म्हणून मनस्वी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. वाघ येथील सद्भक्त स्वप्नील पाटील, खरं तर त्यांचंही मार्गदर्शन महत्त्वाचं होतं, तसं ते आपलेच आहेत, परंतु तरी त्यांचं या ठिकाणी मनस्वी मी आभार व्यक्त करतो. कालच आप्पांनी सगळं हे नियोजन लावलं. कालपर्यंत कार्यक्रमाचं नियोजन असं ठरलेलं नव्हतं, परंतु मंडप असेल, साऊंड सिस्टीम असेल, त्यानंतर अन्नदान म्हणजे आचारी व्यवस्थापन असेल,
हे सगळं आपण त्या ठिकाणी नियोजन केलं. भविष्यात पुन्हा आपण अशाच पद्धतीने एकत्रित येऊ आणि एकत्रित येऊन हे संत संमेलन या ठिकाणी आयोजन करून एवढंच या ठिकाणी बोलतो आणि लांबलेल्या शब्दांना थांबवतो. पाचोरा या तालुक्यातून आलेली आणि कनाशी देवहारी या दोन्ही गावातून आलेली जेवढी काही सद्भक्त मंडळी आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी आयोजकाच्या वतीने आभार मानतो आणि ही झालेली सेवा साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी अर्पण करतो.